भावाबद्दलचं तिचं निरागस प्रेम बघून मन भरून आलं. काल मिसेस सोबत राखी घेण्यासाठी बाजारात गेलो होतो. थोडं थकलो होतो म्हणून तळ्याकाठी आम्ही बसलो. तेवढ्यात एक लहान मुलगी फुगे घेऊन आली. "अंकल, अंकल फुगे ले लो ना, अंकल, अंकल फुगे ले लो ना." फुग्याची तर मला गरज नव्हती, पण मी तिला विचारलं, "तू फुगे विकले आणि त्या पैशाचं काय करशील?" ती बोलली, "मला लहान भाऊ आहे. त्याला उद्या रक्षाबंधन आहे ना, मग त्याला खेळणी घ्यायची आहे." आणि मी म्हटलं, "मग तुझ्यासाठी काय?" ती बोलली, "मी शाळेत जाते आणि संध्याकाळी माझ्या वडिलांना मदत म्हणून मी हे फुगे विकते. पण उद्या रक्षाबंधन आहे ना, तर लहान भावाला मला खेळणी घेऊन द्यायची आहे." मग मी तिला बोललो, "मला फुगे नको, मी तुला खेळणी घेऊन देतो." त्यावर तिचं उत्तर इतकं भयानक होतं, "मुफ्त का मुझे नहीं चाहिए. मला माझ्या पैशातून विकत घेऊन द्यायचं आहे." तिचा हा प्रामाणिकपणा बघून मिसेस आणि मी एकदम थक्क झालो. आम्हाला काय बोलावं काहीच सुचलं नाही. तिच्याकडचे फुगे गरज नसताना सगळे विकत घेऊन टाकले आणि तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, तो त्यावेळी बघण्यासारखा होता. ते इथे शब्दात सांगू शकत नाही. भावाबद्दलचं तिचं हे निरागस प्रेम बघून मन भरून आलं. खरंच हीच रक्षाबंधनची भेट होती.